उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी भाविक, इथे जमलेले, आपला वेळ खर्ची घालून आलेले, गेली 7 दिवस या ठिकाणी 24 तास बहुविध विभागासह काम करणारे श्री गुरुचरित्र वाचक आहेत. दरबारात प्रति तासाला सेवा देणारे प्रहरेकरी आहेत. त्यामध्ये वीणावादन, स्वामीचरित्र वाचन, श्री स्वामी समर्थ जपाचं चिंतन, यासह साफसफाई आहे. यासह पादत्राणं सांभाळणारे सेवेकरी आहेत. आपणाला अन्नपूर्णाची तृष्णा भागवणारे प्रतिनिधी आहेत. सुमारे 35 विभागातून हे काम जनसामान्यांपर्यंत पोचवणारे, आपलं कार्य जनतेपर्यंत बहुत अंगाने पोचवणारे वृत्तपत्र, वृत्तप्रतिनिधी आलेले आहेत. सर्व विभागांशिवाय याची परिपूर्तता होत नाही. म्हणून सुमारे 35 विभागात काम करणारे सर्व विभागाचं गेले 7 दिवस या ठिकाणी स्वामींनी सेवा रुजू करून घेतलेली आहे. उद्या सांगता समारोह 10:30 वाजता आहे. आज नाही. हा उत्सव 8 दिवसाचा असतो. मगाशीच आपण श्री गुरुचरित्र क्रमांक अध्याय 4 याचं सामुदायिक पठण, वाचन, मनन, चिंतन करताना अणुसुयेसारख्या साध्वीनं स्वर्गातले प्रमुख देव एका दृष्टिक्षेपात त्यांची बालकं करावीत, बालकं व्हावीत, एवढी किमया, एवढं सामर्थ्य आमच्या भारतीय महिलांमध्ये आहे. म्हणून भारत देशाला भारत माता का म्हणतात हा मोठा पुरावा आहे. आणि यापुढेही आमची भारतीय संस्कृती सदा सर्वदा चिरायू आणि समृद्ध होण्यासाठी या ग्रंथाच्या वाचनामध्ये जगात, देशात, राज्यात, गावात महिलांचीच संख्या जास्त आहे हे विसरून चालणार नाही. म्हणजेच भारतीय संस्कृती कोणी मोठी केली हे फार तपशिलात सांगण्याची जरुरी नाही. तथापि या देशावर, जगावर येणाऱ्या आसमानी सुलतानी संकटाची चाहूलसुद्धा आपणाला विदित आहे. आणि यावर मात करण्यासाठी आपण सातत्यानं या बहुविध सेवेमध्ये सर्वत्र भाग घेत असतो. म्हणून जगालासुद्धा मनशांतीची जरूर आहे. म्हणून तेही गुरुचरित्र वाचनासाठी कुठल्या का होईना भाषेतून, इंग्लिश का म्हणा त्या भाषेतून, ते गुरुचरित्राकडे त्यांचा कल वाढलेला आहे. अन्य भाषेतून सुद्धा या कार्यानं या सर्व सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यात गुजराती भाषा मागे नाही, हिंदी मागे नाही, दक्षिणेत बोलणाऱ्या भाषा मागे नाही, पंजाब मागे नाही, पंजाबी भाषेतही उपलब्ध आहे. बहुविध भाषेंमधून स्वामी कार्य जनमानसामध्ये कसं पोचेल आणि जगातला, देशातला माणूस स्वामींचा सेवेकरी कसा होईल ही आस या कार्याची आहे. म्हणून सर्वार्थानं हे सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान तूर्त 18 विभागातून जनतेपर्यंत पोचत आहेत. यात सर्वांचा समावेश आहे. त्यात आमच्या माता भगिनी आहेत, आबालवृद्ध पुरुष प्रतिनिधी आहेत. आपापल्या परीनं उचलेल तेवढं काम निष्ठेनं, प्रामाणिकपणानं ते करतायत आणि विनामूल्य करतायत. खरं तर विनामूल्य काम करणारी माणसं जगाला, देशाला, सज्जनांना हवी आहेत. म्हणून त्याची पूर्तता करण्यासाठी हा सर्व खटाटोप या बहुविध कार्यातून आपणापर्यंत पोचवण्याचं प्रयोजन. यात आमचे जेवढे गुरुजन प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे मूल्यशिक्षण, बालसंस्कार, गर्भसंस्कार
आणि शिशु संस्काराचा समावेश आहे. खरं तर यातून आपलं वार्धक्य, म्हातारपण सुखाचं राहण्यासाठी आणि घराघरात पुंडलिक श्रावणबाळ तयार करण्यासाठी हा सर्व खटाटोप आहे. तर पुढचा विभाग प्रश्न उत्तर विभागातून अडलेल्या, पीडित, वंचित, उद्ध्वस्त झालेली मतं, उद्ध्वस्त झालेले प्रपंच दुरुस्त करण्याचं काम प्रश्न उत्तर विभागातून विनामूल्य केलं जातं आहे. तेही प्रतिनिधी आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. कुटुंबामध्ये अनेक समस्या रोज येत असतात. त्यात मुलाबाळांच्या विवाहाचा प्रश्न आहे आणि इथे गेल्या 2 पिढ्यांपासून विवाह मंडळाचं काम केलं जातं आणि गेल्या 80 वर्षात आज तगायत जेवढी स्वामींच्या कृपेनं विवाह जमली आणि झाली, एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, इथे भरणारं जे विवाह मंडळ आहे, आपण प्रति गुरुवार रविवारी आमच्या विवाह मंडळाकडे संपर्क करू शकता. म्हणून आपण ही संधी कृपया सोडू नये. तसेच अजून एक कार्य या विवाह मंडळाकडे दिलेलं आहे. आत्महत्या पीडित कुटुंबियांच्या मुलामुलींची विवाह ऐरणीवर आहेत, ती आपल्याला करायची आहेत. भारताचं संरक्षण करणारे शहीद जवान, त्यांच्या मुलामुलींची लग्न विवाह आपणाला करायची आहेत. अगदी सोप्या साध्या पद्धतीत बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं आपणाला ही विवाह त्याची पूर्तता करायची आहे. जाहिरातबाजी मोठेपणा न करता, स्तुती न करता, या सर्व बाबी प्रामुख्यानं सांभाळून एक पारदर्शकत्व या कार्यातून जनतेसमोर मांडलेलं आहे. ज्यांना आवडेल त्यांनी त्यात सहभाग घ्यावा, सक्ती नाही. तर पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आहे. गेल्या 4 महिन्यात महाराष्ट्रात, देशात काय काय घडलं त्याचं पुनरुच्चार करण्याची गरज नाही, परंतु नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत आमचा सेवेकरी परिवार पोचला. त्यांना अन्न, वस्त्र, शालेय साहित्य हे देण्यात काटकसर केलेली नाही. या साऱ्या बाबी, या कार्याचा उद्देश आहे की 80% सामाजिक बांधिलकी आणि 20% अध्यात्म या तत्वावर हे चालू आहे. म्हणून याला अनुसरून आपण हे सर्व विभाग कृपया सहानुभूतीपूर्वक आपण जनतेपर्यंत सर्व विभाग पोचवावेत. यात आरोग्य विभागाचं सुद्धा तेवढंच काम आहे की कॅन्सरसारखे असाध्य आजार बिना वेदना, बिना केमो, बिना शस्त्रक्रिया औषधानं बरे होतात. तो दवा इथे उपलब्ध आहे आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या कुंभापूर्वी नाशिक त्र्यंबकला मोठा कुंभ भरतो आहे आणि याचं औचित्य ठेवून लाखो कोट्यावधीच्या संख्येमध्ये अनेक संत, महंत, भाविक त्र्यंबकेश्वर नाशिकला भेट देणार आहे. त्यांच्या असणाऱ्या समस्यामुक्त, चिंतामुक्त जीवन या आमच्या आरोग्य विभागानं ओळखलेलं आहे. म्हणून इथे तो दवा उपलब्ध केलेला आहे. कृपया सहानुभूतीपूर्वक हा दवा, याचा परिचय करून घ्या आणि गोरगरिबांपर्यंत हा दवा पोचवा. सामान्य माणसाला कॅन्सर परवडणारा नाही. एका केमोचे 80-90 हजार रुपये द्यावे लागतात. असे कितीतरी केमो करावे लागतात आणि भीती तर दुप्पट असते आणि या भीतीमुळंच माणसं मरण पत्करतात. पण स्वामींनी असा शब्द दिलेला आहे की तुमचं जेवढं आयुष्य आहे तेवढं तुम्हाला निरोगी जगण्यासाठी हा स्वामींचा मोठा आशीर्वाद आहे. म्हणून स्वामी युगाचे युगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पेटले महाराजांनी गेल्या शतकापासून ही सारी प्रणाली जनतेपर्यंत कशी सहानुभूतीपूर्वक, प्रामाणिकपणानं पोचेल ही तत्त्व पाळून हे कार्य, याची मागणी जगात, देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात आहे. खरं तर आपणच कमी पडत आहोत. एवढा कोट्यावधी जनतेला आपण किती पुरं पडणार?
म्हणून याला कोट्यावधी हातांची जरूर आहे. गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी ही जर संज्ञा आपण राबवली तर फाटलेलं आबाळ शिवता येईल. आबाळ फाटलेलं आहे, शिवणार किती? ठरवलं तर शिवून होईल, सर्वांनी ठरवलं तर. म्हणून यासाठी अब्जचंडी महायज्ञ जगाच्या देशाच्या कल्याणासाठी भगवतीनं आपल्याकडून करून घेतलेला आहे. म्हणून 2007 साली सप्तशृंखलाच्या पायथ्याशी सुमारे 25 लाख भाविकांनी एक दिवसात फार मोठा सत्संग करून संकल्पित 1 कोटी पाठ त्या दिवशी पूर्ण केल्या. हा एक फार मोठा उच्चांक जनमानसामध्ये पोचवण्याला आमच्या भगिनींनी खूप मेहनत घेतली. त्या दिवशी टाचणी पडेल आवाज ऐका एवढी शांतता, बिना पोलीस, बिना संरक्षण, आणि तिथे पोचलेली व्यक्ती घरी येईपर्यंत भगवतीनं त्यांना सुखानं पोचवलं. कोणाला खरचटलं नाही, कोणाचा अपघात नाही. ही फार मोठी पावती या सेवेतून त्यांना मिळालेली आहे. आणि त्याच दिवशी 100 कोटी पाठ देशासाठी, जगासाठी, सज्जनांसाठी करण्याचा एक कृतसंकल्प या कार्यानं केलेला आहे. त्यात सर्व जणांचा समावेश आहे, सर्व जाती धर्माचा समावेश आहे. आणि अत्यंत पोटतिडकीनं आणि प्रामाणिकपणानं यात ज्यांना पटलं ते न सांगताच त्यात कामाला लागलेले आहेत, सहभागी झालेले आहेत. म्हणून आपणाला 100 कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र आणि रुद्राची चालू आहेत. पैकी एवढ्या वर्षांमध्ये सप्ताहपूर्व काळात 91 कोटी पाठ स्वामी चरित्र, सप्तशती आणि रुद्राची झालेली आहेत. आता या सप्ताहामध्ये किती होतात तो आकडेवारी आपणाला पुढील आठवड्यात आपणाला कळणार आहे. म्हणजे आपण कुठे आहोत याची आकडेवारी आपणाला कळणार आहे. मी अधिक वेळ आपला 5 मिनटापेक्षा जास्त घेणार नाही. आपण सकाळपासून आणि इथे 7 दिवस 24 तास सेवा करणारे सर्व विभाग आहेत. ते फार वेळ आपले मनाजराव आपल्याजवळ थांबत नाही. पुढच्या संकल्पना, पुढच्या वेदना ते आपल्याला करून देतात. म्हणून पुढचे अनेक विभाग इथे उपलब्ध आहेत. ते दिवसभरासाठी आपली सेवा रुजू करणार आहेत. त्यातले त्यात शेवटचा आणि महत्त्वाचा विभाग याज्ञिकी आणि आमच्या माता भगिनी आहेत, त्यांच्याकडे मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती हे विभाग सोपवलेले आहेत. प्रत्येक घरामध्ये ही संस्कृती पोचली जावी आणि उद्या कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या नव्या पिढीला मराठी वर्षातले सण, वार, व्रत, वैकल्य, कुलधर्म, कुलाचार, गोत्र, देवी, खंडोबा हे कळलं पाहिजे. पूर्वाचार्यांनी अति मेहनतीनं ही जी संस्कृती सांभाळलेली आहे ही आपणालाही सांभाळायची आहे. पावित्र्य पाळून सांभाळायची आहे. पावित्र्यामध्ये उद्दमपणा कृपया नसावा. म्हणून आमच्या भगिनींना कळकळीनं सांगावं की तुम्ही या मासिक धर्माचं 4 दिवसाचं कडेकोट नियमाचं पालन करा. तुम्हाला 8व्या दिवशी त्याची अनुभूती येईल. म्हणून जेणे ईश्वर मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. या साऱ्या बाबी स्पष्ट सांगणं क्रमप्राप्त आहे. म्हणून आपणाला नाईलाजानं या स्पष्टपणानं सांगण्याची वेळ आलेली आहे. म्हणून सर्वदूरपर्यंत सर्व हे पावित्र्य पाळलं जावं. हा धर्म पावित्र्यावर उभा आहे, हा देश पावित्र्यावर उभा आहे. आणि ही मूल्य आपण या मराठी अस्मितेतून, भारतीय संस्कृतीतून ती कृपया पुढील पिढ्यांकडून पाळली जावी हा कृतसंकल्प या कार्याचा आहे. म्हणून आपणाला मी अधिक वेळ न घेता आपण आगामी देशावर येणाऱ्या आपत्त्या टाळण्यासाठी 12ही ज्योतिर्लिंगांमध्ये देशाच्या बहुविध उपक्रम राबवत आहोत. तथापि या नव्या वर्षात 5 जानेवारी 2026 रोजी महांकाल तथा उज्जैन या ठिकाणी विशेष महायज्ञ आणि महासत्संग करत आहोत. अधिक माहिती आमचे प्रतिनिधी निवेदनकार आपणाला देणार आहेत. म्हणून पुढच्याही सूचना ते देणार आहेत. मी आपला अधिक वेळ न घेता पुन्हा आपल्याला दुपारी बोलावं लागणार आहे.
तथापि आमचे निवेदनकार आपणाला सूचना देतील. क्षणभर काही वेळ गुरुचरित्रांना पुढची सूचना येईपर्यंत त्यांनी जागेवर बसावं. तोपर्यंत उर्वरित प्रथम पहिला मान इथे भगिनींचा आहे. त्या माहेरी आलेल्या आहेत, त्यांचा पहिला मान आहे. म्हणून प्रार्थनेनंतर प्रथम नंबर 1च्या गेटनं भगिनी समाधी मठ औदुंबर याला वळसा घालून दरबारात न वागता, मुजरा न करता केवळ हात जोडून मार्गस्थ होऊन पुढे प्रसाद घेऊन मार्गस्थ होतील. तदनंतर नंबर 2च्या गेटनं दर गुरुवार रविवारप्रमाणे पुरुष प्रतिनिधी भगिनींनंतर त्यांनी मौनानं यायचं आहे. आपण काही क्षण कृपया जर मौन पाळलं, ही सारी ऊर्जा तुम्हाला घरी जाईपर्यंत ती खूप उपयोगी ठरणार आहे. म्हणून शक्यतो जेवढं मौन पाळता येईल तेवढं आपण मौन पाळा आणि या कार्याला सहकार्य करा. एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा मनापासून दत्त जयंतीच्या जन्माच्या आपणाला मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ.